स्टार्ट. तर आज आपण इयत्ता 9वी मधील भूगोल विषयातील नागरीकरण हा घटक बघणार आहोत. तर मला सांगा, आज जगात कोणकोणत्या आपल्याला समस्या उद्भवत आहेत? तर प्रदूषण, पाणी टंचाई, महापूर, भूकंप, अन्नाची टंचाई या सगळ्या आजकालच्या आपल्या जगातील समस्या आपल्याला भेडसावत आहेत. तर या समस्यांमागचं कारण काय आहे? लोकसंख्या वाढलेली आहे आणि नागरीकरण जास्त झालेलं आहे. ज्या विभागामध्ये आधी कमी लोक राहायचे, आता त्याच ठिकाणी जास्तीत जास्त लोक राहायला लागले आहेत. पहिलं एक एक घर असायचं जवळ, आजकाल अपार्टमेंट उभे राहत आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक वस्त्या होत आहेत. यालाच नागरीकरण असे म्हणतात. एक मिनिट भी व्हाय चालू करो. तर नागरीकरण वाढीचे फायदे काय असणार आहे आणि तोटे काय असणार आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. बोलू तुम्हाला. तर नागरीकरणाचे फायदे असे आहेत की आपल्याला कोणत्याही कामाला जर जास्त लोकांची गरज असेल तर ते आपल्याला अवेलेबल होऊ शकतात. पण याचा तोटा असा आहे की अन्नाची टंचाई हा एक तोटा झालेला आहे नागरीकरणामुळे आणि एका कमी जागेत जास्त लोकांना राहायला लागत आहे. नागरीकरण जास्त झाल्यामुळे कमी जागेत जास्त लोकांना राहायला लागत आहे, हे एक त्याचा तोटा आहे. तर मला सांगा की नागरीकरण कमी करण्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो? तर त्यात भारतानं एक कायदा आणलेला, हम दो हमारे, याच्यामध्ये नागरीकरणाला एक फुल स्टॉप